मान्य तापेश्वरजी वैद्य साहेब हे सुद्धा आम्हा सेवकांना मार्गदर्शन करतील थोडक्यामध्ये अशी मी त्यांना विनंती करतो। त्याने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज आपल्या पांढरकवडा या गावात सामूहिक हवन कार्य पार पडलं व भगवत कार्याच्या चर्चासत्र या ठिकाणी सुरू आहे। या कार्यक्रमात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। आपले सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजी आपल्या बैठकीमध्ये आहेत। बाबांना माझे प्रणाम। सर्व सेवकांच्या आई मातोश्री वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आहेत। आईला माझे प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष ज्यांच्याकडे सगळा पैसा तुमचा आमचा गोळा असतो असे आदरणीय दहेकर साहेब यांना माझा नमस्कार। आजच्या या चर्चा बैठकीचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय सुरेशजी कडंबे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक तुमचं नाव नाही काय ते खापरे साहेब यांना माझा नमस्कार। सर्व शाखेचे सन्मान्य पदाधिकारी, आजचा हा स्टेज आहे अनुभवाने भरगच्च भरलेला आहे। सगळे आमचे मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझा नमस्कार। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व माझे सेवक सेविका बालसेवक सर्वांना नमस्कार। मार्गदर्शन तर तुम्हाला करू शकणार नाही। आता स्टेजवर ऐकण्यामध्ये जे मजा होती ते बोलण्यामध्ये दिसत नाही। बाबांनी आपल्याला सेवक बनवलं आहे। आपण सगळे लोक सेवक आहोत आणि ही आपली चर्चा बैठक आहे। ही चर्चा बैठक आपली शाळा आहे। या शाळेमध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियम आम्हा सेवकांना आलेले अनुभव, आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजीने केलेले कार्य, त्याचे जीवनचरित्र आणि आई वाराणसीने दिलेली साथ, या सर्व गोष्टीवर चर्चा होत असते। आता नेहमीच मी सांगतो की या मार्गात आलेला सेवक हा 12 घाटचा पाणी पिऊन आलाय आणि ज्याला एवढा अनुभव आहे, प्रत्येक सेवकाला अनुभव आहे। कोणी दुःखाशिवाय या मार्गात आलेला नाही आहे आणि हे सगळ्याकडे तुमच्याकडे अनुभव असल्यामुळे माझ्याकडे वेगळं काही नाही आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारामध्ये दुःख आले नसते तर तुम्ही आम्ही सेवक झालो नसतो। परिवारातलं दुःख बाबांनी दूर केलं, कष्ट बाबांनी घेतले, त्याग बाबांनी केला आणि परमेश्वराची प्राप्ती सुद्धा बाबांनी केली। आणि आपल्याला माहित आहे इथं बसलेला प्रत्येक सेवक कुणासाठी जगतोय? स्वतःच्या पोरासाठी, स्वतःच्या मुलीसाठी। राबराब आम्ही जे कष्ट करतो, जे काही 4 पैसे मिळवतो ते कुणासाठी मिळवतो? आम्ही आमच्या लेकरासाठी। म्हणजे आम्ही स्वार्थी आहो की नाही आहो? सगळेच, मी सुद्धा। मग बाबांनी हा मार्गाची निर्मिती केली, बाबांनी परमेश्वराची प्राप्ती केली आणि हा मार्ग आम्हाला फुकटामध्ये दिला तर दिला। मग ते मंडळ जे कृपा चालवण्याकरता आपल्या पोराकडे सत्ता दिली नाही, स्वतःच्या भावाकडे सत्ता दिली नाही, स्वतःच्या रिश्तेदाराकडे सत्ता दिली नाही। कारभार चालवण्याकरता मंडळाची निर्मिती कोणी केली? मंडळाची निर्मिती बाबांनी केली आणि बाबाच्या काळात 1 2 3 अध्यक्ष मंडळाचे झालेच। त्याच्यानंतरही होणं चालूच आहेत ना, आमच्या नंतरही नवीन लोक येणारच आहेत।
एक दृष्टिकोन जो बाबाचा आहे, हा दृष्टिकोन एवढा व्यापक आहे, एवढा मोठा आहे का आम्ही मानव त्याचा विचारही करू शकत नाही आणि आमची तेवढी लायकी पण नाही आहे. एवढा मोठा व्यापक विचार महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिला आहे. इथं बसलेला माझा प्रत्येक सेवक हा जरी वेगवेगळ्या गावातून आला असेल तर तो एका जातीचा नाही आहे. कोणी एससी येऊन बसला असेल, कोणी ढेवर येऊन बसला असेल, कोणी तेली येऊन बसला असेल, कोणी कुणबी येऊन बसला असेल, कोणी माडी असेल. अशा वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामध्ये त्याला माणूस म्हणून जवळ घेऊन त्याला सेवक बनवण्याचं काम या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या विचाराने या सृष्टीवर सुरू आहे. होय, आम्ही आहोत भाग्यवान, आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे निस्वार्थी मायेनं जवळ घेणारे, आमचे दुःख समजून घेणारे आणि त्या दुःखातून बाहेर काढून आम्हाला पुनश्च एकदा माणूस म्हणून समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले. आजपर्यंत असे गुरु या सृष्टीत तयार झालेच नाही. त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आपण सगळे सेवक आहोत. आम्ही भाग्यवान आहोत, पण हे भाग्य आम्हाला टिकवायचे आहे. आम्हाला बाबांनी सगळं काही दिलं. आमच्या घरातले भूत असतील, देवता असतील, जीन असतील, वैद्वानाच्या करणीचे दुःख असतील, वेगवेगळ्या मोठमोठ्या बिमाऱ्या असतील, महारोग असेल, कॅन्सर असेल, तुमच्याकडे अनुभव आहेत. वेळ कमी आहे म्हणून याच्यावर येणार नाही. हे सगळं दूर केलं आणि बाबांनी सेवकाला शब्द दिलं की या मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा दुःखी असू शकत नाही, हा सेवक कधी कष्टी असू शकत नाही. एवढंच नाही तर हा सेवक कधी दरिद्रही राहू शकत नाही. काय शब्द आहे बाबाचा. मग आज आम्ही बाबाने बघितलेल्या स्वप्नामध्ये उतरतो का. महान त्यागी बाबा जुमदेवजीने एका लेकरासारखं या सेवकाला सांभाळला आहे, आजही सांभाळत आहे. टीव्हीवर आम्ही महाभारत बघितलं असेल, आम्ही रामायणही बघितलं असेल. बघितलं ना, रामानं रावणाला काऊन मारलं. लोक म्हणतात हे होतं ते होतं. हे मला माहित नाहीये. मला एक गोष्ट पक्की माहित आहे का रामाची पत्नी सीता मातेले रावणानं तिचं अपहरण केलं होतं ना, श्रीलंकेत घेऊन गेला होता. आणि त्याची पत्नी घेऊन गेल्यामुळे पतीले राग येईन का नाही. मग युद्ध झाला दोघांचा, त्याला मारलं. महाभारत काऊन घडलं. सख्खे चुलत भाऊ, चुलत भावाचा बटवाळा. मग एवढीशी ती कौरव म्हणे मलाच पाहिजे दुर्योधन, मग तो माझा हिस्सा भेटला पाहिजे म्हणून कौरव पांडवाचं युद्ध झालं. ह्याच गोष्टीसाठी झालं, ह्या दोनच गोष्टीसाठी. बाबा कोणासाठी झगडले. झालं बाबाच्या घरातले दुःख दूर झाले होते. भगवंतानं म्हटलं आहे की मानव बेईमान आहे. मैं मानव पे कदापि विश्वास नहीं कर सकता. या सगळ्या गोष्टीनंतरही महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आमची जमानत घेतली भगवंताकडे. माझ्यावर विश्वास ठेवा. आपली जमानत बाबांनी घेतली आहे. हा मार्ग कर्म प्रधान आहे. म्हणजे आम्ही कोणते कृत्य करतो, चोऱ्या करतो का चांगलेपणानं वागतो, शिव्या गाडी करतो का चांगलं प्रेमानं बोलतो, आमच्या घरात कसे वर्तन आहे, आम्ही सेवकामध्ये कसे वागतो, फिरतो, बोलतो, या गोष्टीवर आमच्या घरात परमेश्वर नांदणार की नांदणार नाही याचा विषय परमेश्वर करणार आहे. पण कर्मप्रधान जर मार्ग आहे तर या कर्मप्रधान मार्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, जे बाबांनी आम्हाला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आहेत. मार्ग कर्मप्रधान आहे. मी मार्गात आलो
याच्यासाठी तुम्ही सुखी झाल्या पाहिजे म्हणून नाही आलो. मी मार्गात आलो, मी सुखी झाल्या पाहिजेत, माझा परिवार सुखी झाल्या पाहिजेत म्हणून मी मार्गात आलो. मग तुम्ही मार्गात कायसाठी आल्या? तापेश्वर वैद्य सुखी झाल्या पाहिजे म्हणून आल्या का तुमच्या परिवारात सुख समाधान भेटलं पाहिजे म्हणून आल्या? इथं आलेला प्रत्येक सेवक हा दुसऱ्यासाठी नाही आलाय, हा स्वतःसाठी आलाय. आणि म्हणून तुमच्या प्रपंचाले, तुमच्या कुटुंबाले इथं सगळ्यात महत्वाचं स्थान आहे ना. आमचे मार्गदर्शक सांगतात, आम्ही जेव्हा मार्गदर्शकांकडे जातो तेव्हा आमचे मार्गदर्शक आम्हाला सांगतात, घरी जा, बायकोले विचार, बापाले विचार, भावाले विचार, तुमच्या परिवारात एकता आहे का? हे असेल तर तुम्हाला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीनं तुम्हाला कार्य दिले जातील. बरोबर आहे? मग आम्ही आलो कुणासाठी? स्वतःसाठी. मग करायचं कुणासाठी आहे आम्हाला? आमच्यासाठी, स्वतःसाठी, आमच्या लेकरासाठी. मग आम्ही हे करतो का? आणि जर आम्ही करत नसेल तर आम्ही स्वतःच्या परिवारासोबत बेईमानी करून राहिलो, आमच्या लेकरासोबत करून राहिलो, मायबापासोबत करून राहिलो. विचार खूप व्यापक आहेत. आज या ठिकाणी सुरू झालेली ही चर्चा येथून 15 दिवस जरी चालू ठेवली तरी महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन होऊ शकत नाही. एवढे मोठे विचार आपल्या बाबाचे आहेत. मग आम्ही यापैकी किती ग्रहण करतो? इथं चर्चा बैठक सुरू आहे. आयोजकांना महिन्या दीड महिन्यापासून तयारी केली आहे. आम्ही सगळे इथं बसलो आहोत आणि बाबांनी आम्हाला सांगितलं, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. मग आम्ही मनानं बसणारे इथं किती आहो आणि तनानं बसणारे किती आहो? या शरीरानं. शरीर तर नश्वर आहे, मेला काय याची माती होईल, आत्मज्योत निघून जाईल. आणि संस्कार हे या तनावर होत नाही, ते मनावर होतात. मग मन काबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी पाहिजेत? तर त्याच्याकरता आम्हाला 4 तत्व 3 शब्द 5 नियम बाबांनी दिले आहेत. आज या ठिकाणी व्यक्त होणारा अनुभव, आज या ठिकाणी व्यक्त होणारा मार्गदर्शन इथं बसलेल्या प्रत्येक सेवकाच्या कानावर पडते. मी बोलून राहिलो, तापेश्वर वैद्य तुम्हाला दिसून राहिला, त्याचा आवाज तुम्हाला दिसते का? कुणाले तरी नाही. तो ऐकू येऊन राहिला, हे हवा निघून राहिली, या माईक मध्ये जाऊन राहिली, इथून तुमच्या कानामध्ये येऊन राहिली. शब्द आवाज येत आहे तुम्हाला, म्हणून समजते का मी का बोलून राहिलो? तसा परमेश्वर दिसत नाही. मग परमेश्वर दिसत नाही पण तो आम्हाला अनुभवता येतो. आणि हे अनुभव आमच्या प्रत्येक सेवकाला आलेले आहेत. आमच्या परिवारामध्ये जे दुःख होतं हे दुःख नाहीसं करण्याकरता जेव्हा आम्ही घरामध्ये साध्या कार्याची सुरुवात केली तेव्हाच आमच्या परिवारातले दैत भूत सैतान सगळे निघून गेले. मोठमोठ्या बिमाऱ्या दूर झाल्यात. एवढं सगळं बाबांनी आम्हाला दिलं, हे आम्ही इथं कबूलही करून राहिलो. मग आम्ही बाबाले का दिलं? सगळा घ्यावाचाच का? जेथून भेटला तेथून. सुंदर मेळावा या ठिकाणी आहे. पहिल्याच्या काळात इथे जुन्या बाया आहेत का कोणी 70-80 वर्षवाल्या असतील? वाकर समजते? वाकर वाकर माहित आहे तुम्हाला? आहे मग ठीक आहे. हे वाकर कशी बनते? आता ते हा सुना ना आमच्या पोरी यायनं काही वाकरा पाहिल्या नाही. गेल्या दुकानात रजेवाल्याकडे दिला गादीच्या ऑर्डर का फोमची गादी ना अमुक गादी तमुक गादी. आता पहिलं आमच्या लग्नाच्या अगोदर, माझ्या लग्नाच्या वेळेस गादी आली होती मार्केटले, पण क्षीरसागर साहेब तुमच्या अगोदर अन्नामध्ये वाकरा भेटत होत्या, गाद्या नव्हत्या भेटत, वाकरा भेटत होत्या. ही वाकर कशी तयार होते? पहिल्याच्या काळामध्ये एक हंगामी शेती होती. उन्हाळ्यामध्ये बाया जास्त काही कामं राहत नव्हते. आता जास्त कामं वाढले बायाचे या मोबाईलमुळं वाढले. नाही तर तसे कामं आताही तेवढे नाही आहेत, पण मोबाईलनं कामं जास्त वाढवले. पण पहिल्याच्या काळामध्ये बायाले 2 कामं होते. ज्या म्हाताऱ्यात त्या सांगतील
एक काम होता, एकीमेकीच्या मागे 4-5 जणी बसत नाही एकीमेकीच्या केसामध्ये. का करत होते तुम्ही समजून घ्या. हा एक काम पहिल्याच्या काळातला. आणि दुसरा काम होता वाकडा बनवणे. मग 2-4 म्हाताऱ्या आमच्या आया आमच्या चुलत्या एकत्र येऊन जात होत्या, 4-5 सुया, आणि वाकड बनवायचं काम करत होते, एकीमेकीला मदत करत होत्या. प्रेम होतं पहिले. आता तर घरच्या साईडची बाई ते जेव्हा केव्हा बोलते ते खरंच नाही आहे. मेसेज पाठवून देते, बोलतच नाही. ही वाकर पण कशी पहिल्याच्या काळात हे म्हातारे लोक बी मोठे खडूस राहत होते. म्हातारपणात लोकांसंग चांगले बोलत होते, पण बुड्डा बुड्डीच चांगले नव्हते राहत घरातले. म्हातारे त्याच्या म्हातारपणामध्ये जरा हे झोत होता. ते तितकं जरी झालं तरी आमच्या आजोबाचं धोतर फाटून जात होता. ते सगळ्या 17 छिद्र पडलेला धोतर त्याले कापत होते. कापून सण्याने त्याचे चांगले 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 तुकडे काढत होते. आजा त्या आजीकडे पाहत नव्हता, आजी माझ्या आजोबाकडे पाहत नव्हती. म्हातारपणात मोठे हेकड, पण एक हे नातून सुना मात्र त्याला सोडत नव्हते. मग आजीचा लुगडा त्याले तो 17 अंगी फाटून राहत होता, गरिबी, तरी त्यातल्या फाटल्या लुगड्याचे चांगले 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 तुकडे कापण्यात येत होते. मग आजोबाच्या धोत्राले आजीच्या लुगड्यासोबत युती, दोघाची युती झाली का त्याला टाके लावले आपले. आमच्या वडिलाचा पॅन्ट सुतण्याचा चांगला कापड काढायचा, त्याला आमच्या आईची बाली किंवा साडी तिचे चांगले तुकडे काढायचे. कुटुंबातले नातू नत्राले त्याचे पॅन्ट फाटला असेल तर त्याही फाटलेल्या पॅन्टातून चांगला कपडा काढून त्याला जोडत होते. आणि हे सगळे तुकडे जोडून एक चांगली वाकर तयार होत होती. मग आमचे मामे मावशी आले का चांगलीवाली वाकर आण म्हणे, दादा चांगलीवाली वाकर आण, मामा आलाय बाजावर टाकाले. त्या वाकरेचा वापर करत होतोय आपण. वाकर सुंदर अंतुरणावर टाकायच्या कामात आली. अरे पण ती बनली कशापासून? त्या फाटलेल्या लुगड्यापासून, ती फाटलेल्या धोत्रापासून, 17 अंगी छिद्र पडलेल्या पॅन्टापासून. ह्या सगळ्या टाकाऊ जे फेकाचे, खातावर फेकाचे कपडे होते, त्याच्यातून चांगले चांगले तुकडे काढून एक सुंदर वाकर तयार करण्याचं काम आमची आजी त्या काळात तयार करत होती. तुम्ही खूप चांगले होत्या, तुम्ही खूप चांगले होत्या का? आम्ही बसलेले मी खूप चांगला होतो म्हणता का तुम्ही? त्या फाटल्या धोत्रासारखेच होतो आपण, फाटल्या लुगड्यासारखे, 17 अंगी छिद्र पडलेल्या पॅन्टासारखे आमचे प्रपंच झाले होते. हे सगळे छिद्र पडलेले कुटुंब, दुःखी कष्टी, भुताळके, बेवडे, दारूवाले. काही काही गावात आता मोठा तोराच बदलून गेला दारूवाल्याचा. पहिलं गल्ली नव्हती पुरत, ज्या गल्लीत जाय त्या गल्लीत शिवा काय, आता सरपंच बनले, बेवडे बनले ना भाऊ. दाखवतो 10-25 लागत असतील तर मी दाखवून देतो नावासहित. आता त्यालेच नमस्कार करतात लोक, सरपंच साहेब ते मागावचे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता होती, तो बदला काऊन हा विषय नाही. तो माणूसही हुशार होता, पण लत दारूची लागली होती. मार्गात आला. महानते की बाबा जुमदेवजीचा शब्द मिळाला. आता तुम्ही म्हणाल महानते की बाबा जुमदेवजीने शब्द कसा दिला? शब्द लक्षात घ्या. आजही महान त्यागी बाबा जुमदेवजीचा शब्द या ठिकाणी काम करून राहिला आहे. जरी आमच्या मार्गदर्शक या मार्गाला पुढे रेटून राहिले, काम करून राहिले, शब्द देऊन राहिले कार्याचा, पण मार्गदर्शकाले शब्द कोणाचा आहे? मंडळाचा. मंडळाले शब्द कोणाचा आहे? बाबाचा. मग जर एवढा मोठा सगळं असताना मग आता क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की आम्हाला कसं तोडण्यात येऊन राहिले. आम्हाला तोडते कोण? दुसरे नाही ना. आमच्या गट पाडते कोण? दुसरे बिलकुल नाही. आमचे लोक. आजही आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला कार्य परमेश्वरी करायचे आहेत. रामायण घडला होता, त्या मंतरा जर जन्माला आली नसती तर रामायण घडला नसता. त्या मंतरानं आग लावलं
महाभारत घडला नसता, शकुनी पैदा झाला नसता, तर या मार्गाला धोका जो आहे अशा या शकुनीच्या ना अशा मंथरा लोकांचा आहे. बाबांनी दिलेली हे यायचं कधी भलं होणार नाहीये, हे कधी पुढे जाणार नाहीयेत आणि त्याची कुवत पुढे जाण्याची बिलकुल नाहीये. फक्त आग टाकाचे धन्य मात्र रक्तातून जात नाही ना. हा मार्ग सत्याचा आहे, हा मार्ग मर्यादेचा आहे, हा मार्ग प्रेमाचा आहे आणि या गोष्टीवर परमेश्वर उभं राहते. आणि त्यानं जेव्हा जेव्हा आमच्या चुका झाल्या आम्हाला उताने उबडे कधी पाडते तर ते बी लक्षात आलं आहे आमच्या का अशी अशी शिक्षा बी भगवंत देते. पण आमचा अहंकार, आमच्या मनात असलेला मीपणा आणि आमच्या मनात असलेला लोभ, मोह आणि माया ह्या आमचा पिच्छा सोडत नाही आणि पुन्हा वर येऊन पुन्हा खाली, पुन्हा वर येऊन पुन्हा खाली होण्याची पाळी आमच्यावर येते. वेळेचा भान ठेवावं लागेल. आणि म्हणून मी माझ्या सर्व सेवकांना सांगतो, हा मार्ग सत्याचा आहे, हा समाज घडवण्याचा माध्यम आहे आणि हा पुढे मानव समाजाला पुढे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून किमान माझ्या सर्व सेवकांनी आमच्या परिवारात दुसऱ्याच्या आत्म्यामध्ये परमात्मा बाबांनी तयार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला बाबांनी भगवान म्हणून बघितलं आहे. किमान आम्ही आमच्या परिवारात आमच्या म्हाताऱ्या आईवडिलाचे मन जर दुखावले तर परमेश्वर काम करू शकणार नाही. दुसऱ्याची आत्मा आम्हाला दुखवता येणार नाही. तुम्ही गावाच्या मग पाहिजे, बाकी परिवारातला दुसऱ्या जातीतला मग पाहिजे. पहिला आम्ही आमच्या घरातल्या आमच्या म्हाताऱ्या आईवडिलाच्या वडिलाला चांगलं प्रेमाचं वर्तन, प्रेमाचं जेवण, प्रेमाचं बोलणं, वेळेवर औषध पाणी आम्ही करतो का करत नाही. येथून आम्ही जर सुरुवात केली, ही शिकवण माझ्या बाबांनी दिली आहे. आम्ही आमच्या लेकरांच्या शिक्षणाकडे चांगलं लक्ष दिलं. आम्ही आमच्या स्वतःच्या पोराला घडवा, त्याला चांगलं शिक्षण देऊन त्याला चांगला आदर्श नागरिक बनवा. नाही तर काही काही सांगते 3 वर्षाचा पोरगा मोठा हुशार आहे म्हणते, माया पोराला सगळं मोबाईल समजते म्हणते. ते मायच तर मोबाईल पाहत होती, तो पोटात होता तेव्हा. पोरगा बाहेर निघल्यावर त्याला मोबाईल नाही समजेन तर का समजेन. आणि म्हणून सांगतो की हा मार्ग सत्याचा आहे, मार्ग प्रेमाचा आहे, मार्ग मर्यादेचा आहे. तुम्हाला आम्हाला बाबांनी सगळ्याला सारखं दिलं आहे. त्याचा अनुभव आता आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये करून घ्यायचा. याकरता 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाचे पालन मी करील, आपण सगळ्यांनी करावं. आणि आपल्या महान त्यागी बाबा जुमदूजीच्या या मार्गाला पुन्हा राहिलेल्या दुःखी कष्टी लोकांकरता खर्च करण्याकरता आपली वेळ शिल्लक ठेवावी. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार.